हॅलो फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये मी अक्षय गेरे आपलं परत एकदा स्वागत करतो. आज आपलं लेक्चर नंबर 9. बरोबर. आजचा जो टॉपिक आहे तो आता थोडासा इंटरेस्टिंग. आपण आता कन्सेप्ट कडे हळूहळू वळतोय. बरोबर. याच्या अगोदर काय आपण डिस्कस केलं तर थोडंसं एकदा मला असं वाटतं रिकॉल करून घेऊ. याच्या अगोदर काय शिकलो आपण? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण काय केलं? v इज इक्वल्स टू u प्लस at. बरोबर. s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर आणि v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. हे जे इक्वेशन्स ऑफ मोशन आहे ते ग्राफिकल प्रेझेंट, त्या ग्राफचा वापर करून आपण प्रत्येक इक्वेशन कशा प्रकारे आलं हे अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केले. थोडेसे बोरिंग लेक्चर ते अगोदरचे वाटू शकतात, परंतु एक्झामच्या दृष्टिकोनातून ते जे अगोदरचे लेक्चर आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपण विशेष असं काही बोलू नाही शकत. आजचं जे लेक्चर आहे किंवा हे आता आपले जे कन्सेप्ट आहे त्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा फोर्स, बरोबर, बॅलन्स फोर्स, इम्बॅलन्स फोर्स, अशा प्रकारचे या कन्सेप्ट शिकायला आता तुम्हाला खूप इंटरेस्ट येईल. बघा तुम्ही, आपण आता हळूहळू कन्सेप्ट शिकायला सुरू करू. सो चला, आज आपल्याला काय शिकायचंय तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शब्दातच आहे युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय हो तर एका पर्टिक्युलर किंवा डेफिनेट पॅटर्न मध्ये ती गोष्ट घडत असणार. बरोबर. सर्क्युलर म्हणजे काय तर एक गोलाकार, सर्क्युलर, राईट. आणि मोशन म्हणजे काय तर ऑब्जेक्ट काहीतरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत असणार. म्हणजे शब्दातच आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे काय तर एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म पॅटर्न मध्ये एका सर्क्युलर पॅटर्न मध्ये किंवा एका सर्कलच्या याच्यामध्ये तो जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल त्याला काय म्हणायचं मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मग कोणताही ऑब्जेक्ट मग लगेच डोळ्यासमोर आपल्या आलं पाहिजे की काय एक्झाम्पल असतील युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. एक्झाम्पल काय असतील मग इमॅजिन करा. कन्सेप्ट म्हटल्यापेक्षा शब्दाची फोड करून आपण जेवढं व्यवस्थित समजू शकतो ते आपल्या जास्त व्यवस्थित लक्षात राहील. युनिफॉर्म म्हणजे काय तर आपण अगोदर चॅप्टर मध्ये बऱ्याचदा हा शब्द आपल्याला आलाय. युनिफॉर्म म्हणजे काय तर एका फिक्स पॅटर्न मध्ये किंवा एक फिक्स टाइम इंटरवल. सर्क्युलर म्हणजे कसा तर सर्क्युलर पॅटर्न मध्ये. आणि मोशन म्हणजे काय म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका युनिफॉर्म पॅटर्न मध्ये सर्क्युलर एका सर्कलच्या पॅटर्न मध्ये मोशन करत असेल तर त्याला काय म्हणायचं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग एक्झाम्पल काय बघा, आपल्या डे टू डे लाईफ मधले काही एक्झाम्पल आपण बघू. हा घड्याळीचा काटा असतो बघा, याच्यामध्ये तास काटा, सेकंद काटा, मिनिट काटा हे काटे असतात. हे काय असतात एका युनिफॉर्म बघा युनिफॉर्म पॅटर्न मध्ये किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये. युनिफॉर्म कशा प्रकारे फिरतात हो सर्क्युलर, आणि ते फिरत असतात कंटिन्यू, म्हणून काय म्हणायचं तर मोशन. आता मला असं वाटतं तुम्हाला खूप व्यवस्थित कळालं असेल की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं कशा प्रकारचं मोशन. याच्यामधला कोणताही तास काटा घ्या, मिनिट काटा घ्या किंवा सेकंदचा जो काटा असतो तो तुम्ही जर ऑब्झर्व केला तर तो एका युनिफॉर्म पॅटर्न मध्ये त्या सर्कल भोवती किंवा हा जो पॅटर्न दिसतो हा एक सर्क्युलर मोशन आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशाच प्रकारचं फॅनचं एक्झाम्पल आपण देऊ शकतो की हे पण कशाचं एक्झाम्पल आहे फॅन. बरोबर. फॅन फिरतात आपल्या घरामध्ये, वरचा वगैरे फॅन असतो किंवा खाली टेबल फॅन वगैरे आपण यूज करतो, राईट. तर ते कशाचं एक्झाम्पल झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. मग डेफिनेशन काय हो जर विचारले आपल्याला एक्झाम्पल मध्ये की स्टुडंट सांगा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर व्हेन एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होत असेल म्हणजे काय व्हेन एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ विथ युनिफॉर्म स्पीड. त्याची स्पीड कशी आहे युनिफॉर्म आहे त्या ऑब्जेक्टची. इट्स मोशन इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशा प्रकारची डेफिनेशन आपण त्याला डिफाइन करू शकतो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय व्हेन एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ विथ युनिफॉर्म स्पीड इट्स मोशन इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये आपण हे दोन एक्झाम्पलही बघितले, राईट. तर आता आपण नेक्स्ट काय आहे तर ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. म्हणजे काय त्यांनी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सांगितली की ती ट्राय आउट करा किंवा ट्राय करा तुम्ही. बघा इथे काय केलंय असा एक स्क्वेअर दिसतोय, बरोबर. तर त्यांनी काय सांगितलं एक ऍक्टिव्हिटी कशा प्रकारची करायची सांगितली की इथे याच्या 4 साइड आहेत, बरोबर. मग आपण डायरेक्शन चेंज करायला सुरू केली. म्हणजे इथे आपल्याला किती वेळा डायरेक्शन चेंज करायला लागेल हो किती वेळा तर पहिले इथे गेलो, राईट. 2 मिनिट. किती वेळा डायरेक्शन चेंज करायला लागेल आपल्याला इथे तर ही झाली 1 वेळा, इथे आलो परत दुसऱ्या वेळा, इथे गेलो परत तिसऱ्या वेळा आणि असं 4 वेळा. मग आपण जर याच्यामध्ये एक साइड परत ऍड केली, बरोबर, तर याच्यामध्ये परत बघा म्हणजे काय डायरेक्शन आपल्याला शिकायचंय काय तर
एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये, कन्सेप्ट म्हटल्यापेक्षा एक मुद्दा आपल्याला शिकायचा या ऍक्टिव्हिटी मधनं, बरोबर. याच्यामध्ये आपण जर साईड जर इन्क्रीज केली तर आपल्याला डायरेक्शन जास्त वेळा चेंज करायला लागेल. बघा इथे 4 साईड होत्या म्हणून आपल्याला 4 वेळा त्याची डायरेक्शन चेंज करायला लागली. इथे बघा आपण या साईड वाढवल्या म्हणजे इथे पण आपल्याला डायरेक्शन चेंज करायला लागली. या पॉइंटला डायरेक्शन चेंज केली, इथेही डायरेक्शन चेंज केली, या पॉइंटला डायरेक्शन चेंज केली. परत खालच्या याच्यामध्ये काय केलं आपण, तर इथे पण सेम आपण याच्यापेक्षा साईड इथे वाढवल्या, ऍड केल्या, बरोबर. इथे 4 साईड होत्या, इथे जास्त झाल्यात. खालच्या याच्यामध्ये परत जास्त झाल्यात म्हणजे अजून जास्त वेळा आपल्याला डायरेक्शन चेंज करायला लागेल जेव्हा आपण या पाथ मध्ये जाऊ. बघा असं जर गेलो आपण तर इथे केली, परत इथे डायरेक्शन चेंज केली, या पॉइंटला डायरेक्शन चेंज केली, या पॉइंटलाही आपण डायरेक्शन चेंज केली. म्हणजे काय, तर जसे जसे आपण साईड वाढवत जाऊ तसे तसे आपल्याला डायरेक्शन चेंज करायला लागणार. म्हणजे काय, आपलं ऑब्झर्वेशन काय, ऍज वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स, as we increase the number of sides we have to keep changing direction more and more times. म्हणजे काय, जशा जशा आपण साईड वाढवत जाऊ आपल्याला डायरेक्शन त्या पटीमध्ये डायरेक्शन पण चेंज करायला लागेल, बरोबर. अँड व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी, या साईड जर आपण इन्फिनिटी पर्यंत वाढवत गेलो म्हणजे इथे 4 होत्या, इथे वाढवल्या, मग डायरेक्शन आपल्याला परत जास्त वेळा चेंज करायला लागली, परत इथे वाढवल्या म्हणून डायरेक्शन अजून जास्त वेळा चेंज करायला लागली. मग आपण जर या साइड्स एका इन्फिनिटी पर्यंत जर वाढवल्या, बघा, अँड व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी द पॉलिगॉन बिकम्स अ सर्कल. तो जो पॉलिगॉन म्हणजे मेनी साइड्स, पॉली म्हणजे काय, मेनी, तो जो पॉलिगॉन बिकम्स अ सर्कल म्हणजे एक सर्कल कसा बनेल. बघा यांना फक्त इथे सांगायचंय काय, तर आपण जेव्हा साइड्स इन्फानाइट नंबर पर्यंत वाढवत नेऊ तेव्हा हा जो पॉलिगॉन होईल त्याला काय म्हणायचं, मग बिकम्स अ सर्कल. म्हणजे सर्कल मध्ये किती वेळा साइड चेंज करायला लागेल हो, तर एका इन्फिनिटी टाइम प्रत्येक पॉइंटला साइड चेंज होणार. शिकायचा मुद्दा काय, प्रत्येक पॉइंटला आपल्याला साइड चेंज करायला लागेल का, बरोबर. म्हणजे अँड व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी, याच्यामध्ये काय केलंय आपण, साइड्स एका इन्फिनिटी पर्यंत वाढवत नेलंय म्हणून काय झालं, डायरेक्शन जे आहे प्रत्येक पॉइंटला, बघा प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन काय होणार, चेंज होणार. हा मुद्दा आपल्याला इथे समोर एका कन्सेप्ट साठी तो कामी येणार. आपण काय शिकलो, तर साइड्स आपण जेवढ्या वाढवू म्हणजे जेवढ्या साइड्स वाढवणार तेवढ्या डायरेक्शन आपली जास्त वेळा चेंज होणार, बरोबर. म्हणजे काय, तर ऍज वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स वी हॅव टू कीप चेंजिंग डायरेक्शन. जशा साइड आपण वाढवू तशी डायरेक्शन आपल्याला चेंज करायला लागेल मोर अँड मोर टाइम्स. अँड व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी द पॉलिगॉन बिकम्स सर्कल. म्हणजे तो पॉलिगॉन केव्हा सर्कल बनेल, तर आपल्याला जेव्हा ज्या साइड्स आपण इन्फिनिटी पर्यंत वाढवू तेव्हा तो जो पॉलिगॉन बनेल तेव्हा तो काय होईल, तर तो सर्कल बनेल, बरोबर. त्याच्यानंतर व्हेन अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलोंग अ सर्क्युलर पाथ the change in velocity is only due to the change in direction. बघा हा मुद्दा व्यवस्थित क्लिअर करा. काय, when an object is moving with a constant speed, बरोबर. एक ऑब्जेक्ट आपण सपोज काय कन्सिडर केला, याच्यामधला तास काटा, राईट, तास काटा घ्या किंवा मिनिट काटा घ्या. हा तास काटा म्हणजे काय, बघा, when an object is moving with a constant speed along a circular path, बरोबर. एक ऑब्जेक्ट आहे एका कॉन्स्टंट स्पीडने तो एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, बरोबर. हे सर्कल जरी दिसत नसेल तरी ते ऍडजस्ट करून घ्या. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in the velocity is only due to change in direction. आता याच्यामध्ये काय झालंय, मागच्या मुद्द्यामध्ये आपण काय शिकलो की याच्यामध्ये आपण प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन चेंज करायला लागली या सर्क्युलर पाथ मध्ये आपल्याला. म्हणजे काय, बघा, द चेंज इन व्हेलॉसिटी. आता एक गोष्ट एकदम व्यवस्थित समजून घ्या. आपण लेक्चर मध्ये अगोदर काय शिकलेलो आहे मागच्या लेक्चर मध्ये, तर आपण काय बघितलं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या कन्सेप्ट आपण अगोदर शिकलो, बरोबर. याच्यामधलं डायरेक्शन कशाशी रिलेटेड होतं हो, डायरेक्शन कोणत्या कन्सेप्टशी रिलेटेड होती, डिस्टन्सला कोणत्या प्रकारची डायरेक्शन होती का, नाही. ती कशाशी रिलेटेड होती, डायरेक्शन. तर डिस्प्लेसमेंटला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते आणि डिस्प्लेसमेंट ही जी कन्सेप्ट आहे ही आपण नंतर कोणत्या कन्सेप्टशी रिलेट केली होती, तर ती केली होती आपण व्हेलॉसिटी, बरोबर. हे आपल्याला लिंक करता आलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त मार्क वाढवण्यासाठी किंवा रट्टा मारून ह्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. लेक्चर ते एकदम व्यवस्थित कळालं पाहिजे. कारण का, हे सांगण्यामागचा एकदम जीव तोडून उद्देश का आहे, तर
8 9 10 हा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा 8 9 10 चे आपले जे स्टेप बोर्ड आहेत ते तुम्हाला प्रत्येक वेळी 11वी मध्ये 12वी मध्ये किंवा फ्युचर मध्ये प्रत्येक ठिकाणी या गोष्टी तुम्हाला अप्लाय करायला लागणार आहे. आज जर तुम्ही या गोष्टी स्किप केल्या, या जर आज सोडल्या, तर भविष्यात तुम्हाला जास्त प्रॉब्लेम याच्यामुळे येऊ शकतात. कारण ही गोष्ट अशी नाहीये की आज जर तुम्ही तो टॉपिक कव्हर नाही केला तर भविष्यात तुम्हाला त्याचं पाहायचं काम पडणार नाही. भलेही आज हा टॉपिक तुम्ही स्किप कराल, परंतु परत 10 म्हणजे 10 स्टँडर्ड मध्ये गेले तरी तो टॉपिक परत रिपीट होणार. 11th मध्ये गेलो तरी त्याच्याशी काहीतरी रिलेटेड गोष्ट येणार. मग ती प्रत्येक वेळी ती गोष्ट स्किप करायला लागेल. त्याच्यापेक्षा आता ज्या बेसिक गोष्टी आहेत 8वी 9वी आणि 10वी हा जर बेस जर तुम्ही व्यवस्थित केला ना, तर प्रत्येक ठिकाणी आयुष्यात तुम्ही प्रत्येक ठिकाणी सक्सेस होणार. का तर प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या ज्या डोक्यामध्ये ती कन्सेप्ट व्यवस्थित फिट असेल. बरोबर. तर बघा, आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट शिकलो. डिस्टन्स सांगितलं की याला कोणत्याही डायरेक्शनची गरज नसते, परंतु डिस्प्लेसमेंट स्केलर आणि वेक्टर मध्ये आपण ते हे केलं होतं, त्यांचं बायफर्केशन केलं होतं. बरोबर. दोन याच्यामध्ये चार्ट मध्ये आपण ते मांडलं होतं. राईट. डिस्प्लेसमेंट ही कशाशी रिलेटेड सांगितली होती आपण, तर व्हेलॉसिटीशी. बरोबर. आणि व्हेलॉसिटी कशाशी रिलेटेड सांगितली होती हो, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, ऍक्सलरेशन. म्हणजे बघा कसं लिंक केलं होतं आपण, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इकडे शिकलो. त्याच्यानंतर आपण डिस्टन्सला रिलेट केलं होतं इकडे स्पीडशी. बरोबर. आणि डिस्प्लेसमेंटला केलं व्हेलॉसिटीशी. आता मुद्दा काय आहे, व्हेन एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ. सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते शिकलो आपण. काय की तो एक ऑब्जेक्ट आहे कोणताही, व्हेन एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ, द चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. याच्यामध्ये या पॉइंटला, प्रत्येक पॉइंटला त्या ऑब्जेक्टची जी डायरेक्शन चेंज होतीये प्रत्येक पॉइंटला, ही कशामुळं, जर याची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला जर चेंज होतीये. बरोबर. डायरेक्शन चेंज झाली म्हणजे काय, इथे डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट ही कशाशी रिलेटेड होती, तर डायरेक्शनशी. म्हणजे काय, तर डायरेक्शन चेंज झाली म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होणार. म्हणजे इथे तेच सांगितलंय, चेंज इन व्हेलॉसिटी कशामुळे, इज ओनली ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. ही व्हेलॉसिटी जी चेंज होतीये ही कशामुळे होणार, तर चेंज इन डायरेक्शन. हा ऑब्जेक्ट असा मूव्ह होतोय या सर्क्युलर पाथ मध्ये, तर याची चेंज इन व्हेलॉसिटी कशामुळे होत असेल हो, याची व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला चेंज होणार आहे. चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला चेंज झाल्यामुळं त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार. बरोबर. व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणून काय म्हणायचं, हिअर द ऍक्सेलरेशन. त्याला काय म्हणायचं मग, ते एक ऍक्सेलरेटेड मोशन आहे. बघा, या ऍक्टिव्हिटी मधनं आपण काय शिकलो की सर्कल कसा तयार होतो. सर्कलच्या एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असताना प्रत्येक पॉइंटला त्याची डायरेक्शन ही चेंज होत असते. राईट. ती डायरेक्शन चेंज होते म्हणजेच काय होतं, तर व्हेलॉसिटी चेंज होते. आणि त्या प्रत्येक पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणून त्याला काय म्हटलं, तर इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन आहे. बघा, एक ऑब्जेक्ट, परत मी रिकॉल करतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आपण शिकलो. बरोबर. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये कसा फिरतोय. बरोबर. मग दुसऱ्या पॉइंट कडे कसं आलो आपण, तर ठीक आहे, हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कळालं. मग आपण आलो चेंज इन, त्याचं व्हेलॉसिटी कशा प्रकारे चेंज होते त्या ऑब्जेक्टची, ते आपण शिकलो. बरोबर. त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला कशी चेंज होते आणि त्याचं जे मोशन आहे त्याला काय म्हणायचं, ऍक्सेलरेटेड मोशन आहे. बरोबर. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आपण काय करतोय, तुमच्या टेक्स्ट बुक नुसार, बरोबर, त्या पॅटर्न मध्ये आपण लेक्चर कंडक्ट करतोय, जेणेकरून तुम्ही जेव्हा हे व्यवस्थित बघाल प्रत्येक वेळी, तर तुम्हाला ते एका व्यवस्थित मॅनर मध्ये किंवा एका फ्लो मध्ये तुम्हाला ते जाणवणार आहे. इफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर. बघा, त्यांनी काय सांगितलं, एक ऑब्जेक्ट आहे कोणताही, तो एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. बर. आणि या सर्कलची जी रेडियस आहे ती आहे आर. ओके. टेक्स टाइम टी. हा पूर्ण ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम घेतो, पूर्ण राऊंड मारण्यासाठी. सपोज हा ए पॉइंट आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे हा पूर्ण सर्क्युलर पाथ भोवती फिरण्याला किती टाइम लागतो याला, सपोज हा टाइम लागतो टी. बर. टू कम बॅक म्हणजे काय, टेक्स टाइम टी टू कम बॅक टू इट स्टार्टिंग पोझिशन. स्टार्टिंग पोझिशनला म्हणजे ए पासून सुरू झाला आणि परत ए पर्यंत जायला त्याला टी हा टाइम लागतो. त्याची स्पीड कशी डिटरमाइन करायची, इट्स स्पीड कॅन बी डिटरमाइंड युजिंग द फॉर्म्युला गिवन बिलो. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट, किंवा आता त्या घड्याळीचा काटा इथे इमॅजिन करा. बरोबर. सपोज ही घड्याळ आहे अशी. या घड्याळीचा काटा काय केला, ए या पॉइंट वरनं सुरू झाला आणि परत
ए या पॉइंटवर गेला तर त्या घड्याळीचा किंवा ह्या सर्कलचा जी रेडियस आहे ती आहे आर, बरोबर, आणि त्याला टाइम किती लागला टी. तर त्याचा जो स्पीड आहे तो स्पीड कसा कॅल्क्युलेट करायचा, तर स्पीड इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. याचा पूर्ण या सर्कलचा कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर पाथ मध्ये जर फिरत असेल, बरोबर, सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल आणि त्या सर्कलची रेडियस जर आर असेल आणि त्या ऑब्जेक्टला पूर्ण एक राऊंड कव्हर करण्यासाठी टी एवढा टाइम जर लागत असेल, तर मग त्या ऑब्जेक्टचा स्पीड कसा कॅल्क्युलेट करायचा, तर सर्कम्फरन्स अपॉन टाइम. त्या सर्कलचा जो सर्कम्फरन्स आहे अपॉन टाइम. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतो, तर 2 पाय आर, बरोबर. 2 पाय आर म्हणजे काय, त्या सर्कलची रेडियस अपॉन टी. आर इज द रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल तर त्याची स्पीड कशी कॅल्क्युलेट करणार, तर सर्कम्फरन्स अपॉन टाइम या फॉर्म्युल्याने आपण ती कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तो परत थोडासा इंटरेस्टिंग आहे. डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. त्या ऑब्जेक्टची सर्क्युलर मोशन. आपण काय आज काय शिकतोय, तर प्रत्येक हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय असं आपण कन्सिडर करून चालतोय, बरोबर. डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, इथे काय डिटरमाइन करायचं आहे आपल्याला, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. तो ऑब्जेक्ट जो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, बरोबर, तर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन डिटरमाइन कशी करणार आपण. डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक ऑब्जेक्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, तर त्याची डायरेक्शन, व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी सांगणार आपण, तर बघा, एक ही इमेज तुमच्या समोर डोळ्यासमोर दिसते, राईट. जस्ट एक्झाम्पल, कन्सेप्ट व्यवस्थित समजण्यासाठी ही इमेज मी घेतली आहे. आता सपोज हा जो रायडर आहे, हा बाईक जो चालवतोय, तो एका युनिफॉर्म स्पीडने सरळ चाललाय सपोज, बरोबर. तर इथे काय होतंय बघा, याचे जे टायर आहेत हे सर्क्युलर मोशन मध्ये फिरतायत, एक युनिफॉर्म स्पीडने मूव्ह होत आहेत असं आपण कन्सिडर करू, बरोबर. हे जे टायर गोल 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 फिरतायत आणि काय होतंय बघा, हा चिखल हे असं मागच्या साईडला उडतंय, बरोबर. आपण आपल्या पावसाळ्यामध्ये वगैरे प्रत्येक जणाला ते ऑब्झर्व होतं, गाडीच्या मागच्या साईडला ते मडगाड वगैरे बसवलेले असतात का, तर दुसऱ्या मागच्या अंगावर आपला गाडीचा चिखल वगैरे उडू नये म्हणून अशा मागच्या साईडला ते मडगाड बसवलेले असतात. इथेही सेम काय होतंय, तर हा टायर काय आहे, सपोज असा गोलाकार टायर आहे आणि हा गोलाकार टायर जेव्हा समोर असा फिरतोय, बरोबर, फिरल्यामुळे काय होतंय, तर हा चिखल असा मागे उडतोय, बरोबर, असा तो मागे उडतोय. म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल, कन्सेप्ट काय आपल्याला ती अप्लाय करता आली पाहिजे की डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी कशी सांगायची. एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर मग त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी सांगायची, तर त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन जी असते तर ती बघा, कन्सेप्ट काय, तर सपोज तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, राईट, आणि तो ऑब्जेक्ट आता इथे आहे. तर बघा, एक काम करू आपण, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त बेटर तुम्हाला ते समजेल. लेट्स ट्राय दिस या हेडिंग नंतर त्यांनी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सांगितली बघा बुक मध्ये. त्यांनी काय केलं, एक डिस्क घ्या असं म्हणतात ते, की एक डिस्क घ्या गोलाकार अशी आणि त्याला एका पिनवर सेट करा आणि ही जी डिस्क आहे याच्यावर काय करायचं, एक कॉइन घ्यायचा आपला 1 रुपयाचा आणि तो त्याच्यावर ठेवायचा. ओके, ही अशी मोठ्या आकाराची एक डिस्क घ्यायची, त्याच्यावर वरती इथे कुठेतरी हा कॉइन सपोज असा प्लेस करायचा आणि काय करायचं, ही डिस्क जी आहे एका याच्यावर ठेवलेली आहे ती डिस्क रोटेट करायची. ही डिस्क अशी रोटेट करायची, कोणत्याही अँगलला तुम्ही ती रोटेट करा सर्क्युलर पाथ मध्ये, बरोबर. तर काय होईल, काय ऑब्झर्वेशन असेल तुमचं, इमॅजिन करा. तर आपल्याला असं ऑब्झर्व होईल की जेव्हा ही जी डिस्क आहे, ही गोलाकार जी डिस्क आहे, ही जेव्हा फिरायला लागेल तर आपला जो कॉइन आहे तो असा बाहेरच्या साईडला आउटवर्ड डायरेक्शनला फेकला जाणार, असं आपल्याला ऑब्झर्व होईल. बघा, तुम्ही घरी हा एक्सपेरिमेंट करू शकता. एक छोटासा गोलाकार एखादी डिस्क घ्यायची, तिला एका पिनला सेट करायचं जेणेकरून ती गोल 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 फिरली पाहिजे आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्या डिस्कवर एक कॉइन ठेवायचा, कोणत्याही पोझिशनला सपोज ठेवू शकता तुम्ही. कॉइन ठेवला की काय होणार, ती डिस्क जशी आपण फिरवणार तर एका पर्टिक्युलर पॉइंटला तो जो कॉइन आहे तो आउटवर्ड डायरेक्शनला फेकला जाणार. म्हणजे काय, तर बघा ऑब्झर्वेशन काय आहे एकदा आपण वाचून घेऊ. द कॉइन विल थ्रोन ऑफ, तो जो कॉइन आहे तो बाहेर फेकला जाईल. द कॉइन विल थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. हा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे. तो कॉइन कशा प्रकारे बाहेर फेकला जाणार, तर इन द डायरेक्शन ऑफ द टँजेंट. बघा, डायरेक्शन ऑफ टँजेंट अशा प्रकारची ती डिस्क आहे सपोज गोल,
हा जो कॉइन सपोज इथे ठेवलाय आपण, इथे तो कॉइन आहे असं समजू आपण, हा, तर तो कॉइन बाहेर कशा प्रकारे फेकला जाणार, तर टँजेन्शियली. बघा, द कॉइन विल थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. ही जी रेडियस आहे डिस्कची, सपोज ही रेडियस आर, तर या रेडियसला, ही जी रेडियस आहे या डिस्कची, त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनला तो बाहेर फेकला जाणार. बरोबर, ही गोष्ट समजून घ्यायची. सपोज आपला कॉइन जर इथे आहे, या पॉइंटला आहे आपला कॉइन आता, तर कॉइन कसा बाहेर फेकला जाईल, तर परपेंडिक्युलर, म्हणजे ही झाली रेडियस आणि ही झाली याची टँजेंट. मग जर कॉइन इथे असेल, तर सपोज याचा फिरतो कसा आहे, या डायरेक्शनला तो फिरतोय आपण, बरोबर. आपला कॉइन जर या पॉइंटला असेल, कसा फेकला जाईल हो, ही झाली रेडियस आणि आपला कॉइन असा बाहेरच्या डायरेक्शनला फेकला जाईल, बरोबर. आपला कॉइन जर इथे असेल, कशा डायरेक्शनला फेकला जाईल हो, तर अशा बाहेरच्या, बरोबर. ही झाली याची रेडियस. म्हणजे काय, तर द कॉइन विल थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. ही जी रेडियस आहे, या रेडियसला परपेंडिक्युलर डायरेक्शनला बाहेर फेकण्यात येणार. तो बघा, प्रत्येक पॉइंटला आपला जो कॉइन आहे, किंवा इथे पण तुम्ही ते एक्झाम्पल घेऊ शकता. हे जे हा जो चिखल मागे फेकला जातो ना, हा जो चिखल मागे उडतो, तो या सर्कल जे आहे, टायर, सपोज हे टायर म्हणजे सर्कल झालं, आणि तो या टँजेन्शियली बाहेर आउटवर्ड डायरेक्शनला तो फेकला जात असतो. बघा, हे अप्लाइड नॉलेज आहे, याला ऍप्लिकेशन म्हणायचं, की गोष्ट समजून कशी घ्यायची, की तो चिखल मागे कसा जातो, त्याची व्हेलॉसिटी कशी, तर या सर्कलच्या टँजेन्शियली आणि या चाकाचं जी रेडियस आहे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनला तो मागच्या साईडला फेकला जाणार. मला असं वाटतं ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल. द कॉइन विल थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन टू द ऑफ द टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. Thus, the direction in which it gets thrown off depends on its position at the moment of getting thrown off. म्हणजे काय, तर त्याची डायरेक्शन कशावर डिपेंड असणार आहे, हा कॉइन प्रत्येक ठिकाणी तो कोणत्या पोझिशनला आहे, हा कॉइन आपण या डिस्कवर नेमका कुठे ठेवतो. ही डिस्क तर गोल 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 फिरतीये, परंतु त्याची जी डायरेक्शन आहे व्हेलॉसिटीची, ती कशावर डिपेंड असणार, की नेमका आपला कॉइन आहे कुठे. सपोज आपला कॉइन जर इथे असला, आपण या डिस्कवरच घेऊ, आपण कॉइन जर इथे ठेवला, तर तो कसा जाणार हो, तो असा बाहेर, बरोबर. टँजेन्शियल, या सर्कलला टँजेंट, मग तुम्ही कुठेही ड्रॉ करा, कशावर डिपेंड असणार, टँजेंट आणि या डिस्कच्या रेडियसला परपेंडिक्युलर असणार. अशा प्रकारे आपण ते सांगू शकतो, की आपला कॉइनची पोझिशन जशी असेल, आपला कॉइन या डिस्कवर कुठे ठेवलाय, कुठेही ठेवा, कुठेही ठेवा. सपोज ही झाली त्या, आपला कॉइन इथे ठेवलाय, बरोबर, या डिस्कवर, आणि ही झाली रेडियस आणि ही झाली याची अशा प्रकारे टँजेंट. म्हणजे आपला कॉइन बघा इकडे असा बाहेर येणार. म्हणजे काय, तर त्या कॉइनची किंवा त्या ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी आहे ती त्याच्या पोझिशनवर डिपेंड करते. तुम्हाला जर पोझिशन सांगितली तर तुम्ही काय करायचं, लगेच ते सर्कल घ्यायचं, असं सर्कल ड्रॉ करायचं गोल, किंवा इथेच असं सर्कल, बरोबर. ही झाली त्याची रेडियस, ही झाली रेडियस. इथे जर आपला कॉइन आहे तर मग तो कसा, जर असा फिरत असेल तर असा बाहेर जाईल, इथे असेल तर असा परपेंडिक्युलर असा बाहेर जाईल. ही झाली त्याची परपेंडिक्युलर डायरेक्शन, बरोबर. म्हणजे मला असं वाटतं हा मुद्दा व्यवस्थित क्लिअर झाला असेल. Thus, the direction in which it gets thrown off depends on its position. त्या कॉइनच्या म्हणा किंवा त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनवर त्याची ती जी डायरेक्शन असते ती डिपेंड असते. It means that as the coin moves along a circular path, the direction of its motion is changing at every point. म्हणजे जेव्हा एखादा कॉइन किंवा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो, तर त्याची जी डायरेक्शन असते, डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज चेंजिंग ऍट एव्हरी पॉइंट. हा मुद्दा तर आपण अगोदरच क्लिअर केला, की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो, तर त्याची जी डायरेक्शन असते ती प्रत्येक पॉइंटला चेंज होत असते. तो मुद्दा मी अगोदरच तुम्हाला क्लिअर केला, की कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो, कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो, त्याची जी डायरेक्शन असते ती प्रत्येक पॉइंटला चेंज होत असते. प्रत्येक पॉइंटला ती चेंज होत असते, असे नाही एवढ्या डिस्टन्सवर पण नाही, ती प्रत्येक पॉइंटला या सर्कलच्या त्याची जी डायरेक्शन असते ती चेंज होत असते. तोच हा मुद्दा आपल्याला सांगतोय, राईट. हा झाला आपला लास्टचा मुद्दा. बघा, हा मुद्दा पण आपण क्लिअर केला. म्हणजे आपण आज काय काय शिकलो थोडंसं रिकॉल करा. परत परत मी माझा रिपीट करण्यामागचा उद्देश हाच, की प्रत्येकाला ते व्यवस्थित कळायला पाहिजे. आपल्याला त्या कॉइनची आज आपण काय शिकलो, एक ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो म्हणजे नेमकं काय होतं. बघा,
सर्क्युलर मोशनची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यातल्या त्यात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते शिकलो आपण, त्याची डिफाईन केली. त्याच्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण काय सांगितलं की प्रत्येक पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी कशी चेंज होत असते ते पण आपण डिस्कस केलं. आणि त्याच्यानंतर त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते हे आपण सांगितलं की ती जी असते ती आउटवर्ड डायरेक्शनला कुठेही, तो जर असा फिरत असेल तर तो जो कॉइन आहे तो असा बाहेर जाईल, किंवा जर तो या डायरेक्शनला वरतून खाली फिरत असेल तर मग ते असा खाली. बरोबर, म्हणजे आपण फक्त एवढ्या बेसिक गोष्टी आज क्लिअर केल्या, राईट. तर मला असं वाटतं तुम्हाला हा जो सेशन आहे तो एकदम व्यवस्थित क्लिअर झाला असेल. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे फोर्स म्हणजे किंवा बॅलन्स इम्बॅलन्स फोर्स, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करू. थँक्यू.